उन्हाळा चालू झाला आहे त्याचबरोबर उन्हाळी कामही चालू झाली आहे. तर आज आपण बनवणार आहोत साबुदाणा पापड. तर रात्री साबुदाणा भिजत घालायचा आहे आणि सकाळी उठल्यानंतर गरम पाण्याची उकळी फोडून घ्यायची आहे आणि त्यात साबुदाणा टाकायचा आहे आणि आपण त्यात मीठही टाकायचं आहे चवीनुसार. त्यानंतर साबुदाणा गरम असेल शिजवलेला साबुदाणा गरम असेल तर तो तुम्ही जर लगेच करायला घेतल्या पापड्या तर ते होणार नाही, तर इकडे तिकडे पसरेल. त्याला थोडंसं गार होऊ द्यावं लागेल, पूर्ण गारही नाही, एकदम मीडियम टेम्परेचर त्याचं ठेवावं लागेल. आणि तोपर्यंत काय करा, तुम्ही असं तळवट घ्या आणि तो अंथरून घ्या. तळवट हा शक्यतो धुवून घ्या आणि थोडासा ओलसर राहू द्या. त्याचप्रमाणे आता पापड्या घालायला चालू करायच्या आहेत. तर इथे मी वेगवेगळ्या कलरच्या पापड्या केल्या आहेत. तुम्हाला कलरच्या पापड्या आवडत असेल तर मार्केटमध्ये कलर मिळतात, त्यात कोणते कलर लागते ते घ्या. तर मी तर रेड, ग्रीन, व्हाईट तर कलरची गरज नाही, येलो अशा प्रकारचे कलर यूज करून पापड्या तयार केलेल्या आहेत. आणि ह्या पापड्या करताना हे बघा मी कसं पळीने हलवते, तसं हलवायचं अजिबात नाही, डायरेक्ट वरून सोडायचं आहे. कारण तुम्ही जर हलवायला चालू केलं तर ते खाली चिकटून बसेल आणि पापडी पलटी करायच्या टायमिंगला ती पलटली जाणार नाही. त्यामुळं नुसतं असं सोडायचं आहे. हां, एकदम राईट. तुम्ही जर ते पळीनं दाबलं तर ते पापड्या होणार नाहीत. तर तुम्हाला माझ्या पापड्यांची रेसिपी कशी वाटली आणि कशा झाल्यात पापड्या कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.